फ्रेंड्स, जयश्री रेसिपी मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। बघा आपण आज इडली कशी बनवली आहे। खूप छान झालेली आहे आपली इडली, मऊ आणि लुसलुशीत। आणि बघा किती फुगलेली आहे आणि जाळी पण बघा किती पडलेली आहे। बघा मी तुम्हाला कट करून दाखवते। खूप छान झालेली आपली इडली। चला तर मग आपण आता इडलीची रेसिपी कशी केली आपण ते पुढे बघूया। बघा त्यासाठी मी 3 वाटी तांदूळ घेतलेले। तीन वाटी तांदूळ, आणि 1 वाटी उडदाची डाळ। आता आपल्याला हे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचंय। आता आपण हे स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे। आता आपले तांदूळ स्वच्छ धुवून झालेले। त्याच प्रकारे आपल्याला उडदाची डाळ सुद्धा धुवून घ्यायची आहे व्यवस्थित। एकदम स्वच्छ धुवून घ्यायचे आपल्याला। उडदाची डाळ सुद्धा आपण धुवत आहे। आपली आता उडदाची डाळ ही धुवून झालेली आहे। आता आपले तांदूळ आणि उडीद डाळ धुवून झालेली आहे। आता आपण त्यामध्ये पाणी टाकून घेऊया। आता आपण 1 वाटी पोहे घेऊया। पोहे आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे। आपण 3 वाटी तांदूळ घेतलेले, रेशनचे तांदूळ, 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि 1 वाटी पोहे घेतलेले। हे आपल्याला सर्व व्यवस्थित धुवून घेतलेले आपण। अशा प्रकारे आपण पोहे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले। आता आपल्याला यामध्ये थोडे पाणी टाकून घ्यायचे भिजण्यासाठी। आता आपले हे तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतले, उडीद डाळही स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि पोहेही स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे। आता आपल्याला यावर झाकण ठेवायचंय आणि 5 ते 6 तास भिजण्यास ठेवायचंय। 5 ते 6 तास। बघा आपले आता हे 5 ते 6 तास झालेले आहे। आता आपण भिजत ठेवले होते। आता आपल्याला यातील पाणी काढून घ्यायचे।
आपण परत एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया. आता आपल्याला हे सर्व मिक्सर मध्ये बारीक करायचं आहे. हे सर्व येथे आपण एक मिक्सर घेतलाय आणि मिक्सरचं भांडही लावून घेतलंय त्याला. आता आपण यामध्ये तांदूळ टाकूया बारीक करण्यासाठी. ते आपण बारीक करून घेऊया. यामध्ये थोडं पाणी टाकून आपल्याला बारीक करायचंय. अशाच प्रकारे आपल्याला तांदूळ, डाळ आणि पोहे मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचंय. अशा प्रकारे आपले तांदूळ, डाळ आणि पोहे दळून झालेले. आता आपल्याला हे सर्व मिश्रण एकत्र करायचंय. हे बघा, तांदूळ, डाळ आणि पोहे आपण मिक्सर मध्ये दळून घेतलेले आहे आणि हे मिश्रण आपण एका मोठ्या पातेल्यामध्ये ठेवून घेतलेले आहे. बघा, आपल्याला येथे मोठेच पातेले घ्यायचे आहे कारण हे मिश्रण आपण रात्रभर असेच ठेवणार आहे आंबवण्यासाठी. आता आपण यावर झाकण ठेवूया. आता हे आपण रात्रभर भिजत ठेवलेलं होतं. बघा किती छान झालेलं आहे. आता आपल्याला यामध्ये 2 चमचे मीठ टाकणार आहे मी. एक चमचा सोडा, 1 चमचा सोडा टाकते मी असा. आता आपल्याला हे असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. आता आपण याच्या इडल्या करून घेऊया. आपण या इडलीच्या पात्रांना येथे इडलीचं भांड घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि त्या पाण्याला आता आपण उकळी आणून घेऊया. बघा, आपलं मिश्रण इतकं छान झालेलं आहे ना, तर आपल्याला त्याला पाण्याची गरज पण लागली नाही. अशाच पद्धतीनं आपल्याला बॅटर बनवायचंय.
चला तर मग आता सुरुवात करूया. बघा आता पाण्याला उकळी आलेली आपल्या. आता आपण यामध्ये अशा प्रकारे भरून आता आपल्याला यामध्ये ठेवायचे. आता आपण हे 10 मिनिटासाठी ठेवणार आहे. चला तर मग तोपर्यंत आपण इडलीच्या चटणीची तयारी करूया. येथे एक मिक्सर घेतलाय. आता मिक्सरचं भांडही लावून घेतलंय आपण. त्यामध्ये आपण 1 वाटी भाजलेले शेंगदाणे टाकूया. भाजलेले शेंगदाणे, 5-6 हिरव्या मिरच्या, 3-4 लसणाच्या पाकळ्या, आपण हे मिक्सर मध्ये दळून घेऊया. आता त्यामध्ये आपण येथे 1 वाटी दही टाकूया. बघा अशा प्रकारे आपण हे दळून घेतलेले आहे. येथे आपले आता 10 मिनिटं झालेले आहे. आता आपण उघडून बघूया. बघा किती छान झाले आपल्या इडल्या आणि फुगले बघा किती छान. आता आपण हे थोड्या वेळ थंड होण्यासाठी बाजूला ठेवूया. तोपर्यंत आपण आता इडलीची चटणी तयार करूया. इथे एक कढई घेतलेली आहे. आपण गॅस चालू करूया. यामध्ये आपण 2 वगळे तेल टाकणार आहे. आता आपण थोडंसं तेल गरम करून घेऊया. आता आपलं तेल तापलेलं आहे. त्यामध्ये आपण जिरे, मोहरी, कढीपत्ता टाकून घेऊया. मिक्सरमध्ये बारीक केलेलं वाटण टाकूया त्यामध्ये. व्यवस्थित असं परतून घ्यायचंय आपल्याला हे.
यामध्ये थोडस गरम करून पाणी टाकूया. बघा येथे आता उकळी आलेली आपल्या चटणीला. आता आपण यामध्ये 2 चमचा मीठ टाकून घेतलेलं आहे. अर्धी वाटी साखर, अर्धी वाटी साखर टाकलेली आपण इथे. कोथिंबीर, बघा आपली चटणी आता किती छान झालेली आहे. बघा आपल्या इडल्या आता थंड झालेल्या आहे. आता आपण काढून घेऊया. बघा किती छान फुगलेल्या आपल्या इडल्या. बघा आपल्या इडलीला किती छान जाळी आलेली आहे आणि फुगल्या बघा किती छान. मी तुम्हाला कट करून दाखवते. बघा किती सुंदर जाळी आलेली आपल्या इडल्यांना आणि एकदम मऊ मऊ झालेले आहे. आपण आता त्याच प्रकारे बाकीच्याही इडल्या काढून घेऊया. तुम्ही नक्की माझी रेसिपी ट्राय करून बघा, तुम्हालाही नक्की आवडतील. झाले की नाही छान. अशाच प्रकारे आपण इडल्या करून घेतले. बघा आपल्या इडल्या आता ह्या सर्व तयार झालेल्या आहे. बघा किती छान झालेल्या आपल्या इडल्या. तुम्ही माझी रेसिपी नक्की ट्राय करून बघा, तुम्हालाही नक्की आवडेल. मी तुम्हाला परत कट करून दाखवते. छान जाळी आलेली आपल्या इडलीला आणि खूप फुगलेल्या पण आहे. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.